नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड वडापाव रेसिपी किंवा महाराष्ट्राचं सर्वात जास्त लोकप्रिय जर नाश्ता काही असेल ना तो म्हणजे वडापाव। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि पूर्वतयारी केली ना की खूप झटपट होतो। त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये किंवा गाड्यावर जायची गरज नाही आणि ह्याची चव सुद्धा इतकी अप्रतिम लागणार की तुम्ही जसं गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये खातात ना तशीच। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण भाजी बनवून घेऊ, म्हणजे बटाट्याची भाजी। त्यासाठी एक मी कढई तापत ठेवली, त्यात 2 छोटे चमचे तेल टाकलेलं आहे, म्हणजे पोहे खायचे चमचे। तेल व्यवस्थित तापलं की त्यात 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल, पण मला आवडतात म्हणून मी टाकले। त्यानंतर 2 चमचे जाडसर कुटलेले धने टाकून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच टाकून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्याचबरोबर पाव चमचा किंवा 2 चिमटी हिंग टाकलेला आहे आणि थोडेसे कढीपत्ते यात टाकून घेऊया। त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेऊ, किंवा तुम्ही हिरवी मिरची आणि लसणाची बारीक पेस्ट केली तरी चालेल आणि एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत। मिरची आणि लसण व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला की यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि पुन्हा एखादा मिनिटभर छानपैकी परतून घेऊया। त्यानंतर मी इथे 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले होते, आधीच उकडून ठेवलेले होते, ते मॅश करून ठेवलेले होते, ते टाकून घेऊया। मी तुम्हाला सांगितलं ना पूर्वतयारी केली की खूप झटपट होतं, तर अशा छोट्या छोट्या तयाऱ्या करून घेतल्या ना स्वयंपाकाला फारसा वेळ लागत नाही। आणि आता हे उकडलेले बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा व्यवस्थित एकत्र करून एखादा मिनिटभर आपण मसाल्यांबरोबर परतवून घेऊया। तसं ह्याला फारसं शिजवायची गरज नाही आपण, कारण ऑलरेडी बटाटे शिजवून घेतलेले आहे। आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर ह्या स्टेजला तुम्ही थोडीशी आमचूर पावडर किंवा लिंबू पिळून टाकू शकता, त्याने आपला बटाटा वडा जास्त चटपटीत होईल। यात मी लिंबू पिळून टाकणार आहे, पण हे अगदी टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते आणि त्यानंतर गॅस बंद करूया आणि भाजी पूर्णपणे थंड होऊ देऊया। लिंबू पिळून झाला की भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि भाजी आता थंड होऊ देऊया। भाजी थंड झालेली आहे, आता आपण हिचे गोळे तयार करून घेऊ। म्हणजे गोळे कसे, तर आपल्याला ज्या आकाराचे वडे बनवायचे आहे ना त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ। असे गोळे तयार केले ना की बटाटे वडे आपले झटपट होतात। आणि हे बघा, मी अशा पद्धतीने एक वड्यासाठी गोळा तयार करून घेतला, थोडासा चपटा करून घेतला, कारण तेलात टाकल्यानंतर तो पुन्हा फुगेलच म्हणून। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गोल करून घेतले तरी चालेल। अशा पद्धतीने आपण सर्व भाजीचे गोळे तयार करून घेऊ, म्हणजे आपल्याला वडे काढायला खूप सोपं जाईल। हे बघा, आपले अशा पद्धतीने सर्व गोळे तयार झालेले आहेत। मी इथे 4च दाखवले, पण मी संपूर्ण गोळे तयार करून घेतले। आता आपण वड्यांसाठी बेसन पिठाचं एक बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलं, त्यात आता थोडीशी हळद टाकून घेऊया, म्हणजे पाव चमचा हळद टाकून घेऊ। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावर असं छानपैकी चोळून घेतला आणि तो टाकून घेऊया। त्याचबरोबर पाव चमचा किंवा 2 चिमूटभर आपण खाण्याचा सोडा यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया। पाणी अगदी थोडंच टाकायचं, म्हणजे बॅटर व्यवस्थित आपल्याला मिक्स करता आलं पाहिजे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया। आणि हो, मी पाण्याबद्दल बोलत होती ना, तर घोळ जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको। खूप जर पातळ झाला ना तर तो बटाट्यावरती कोट होणार नाही
आणि खूप घट्ट झाला ना तर बटाटे वडे ज्यावेळेस आपण तेलात सोडूया ना तर वरचे पापुत्रे निघून जातील. तर आपल्याला अशा पद्धतीने घोळ हवा आहे, ह्या अशा पद्धतीने. आणि घोळ बनवताना पिठामधल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या, व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने घोळ तयार करायचा, म्हणजे इतका दाटसर. आता आपण वडे तयार करू. त्यासाठी गॅसवरती मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलही कडकडीत तापलेलं नको, तेल मीडियम तापलेलं हवं. यात आता बॅटरमध्ये एक एक वडा बुडवून आपण तेलात टाकूया. कढईत एका वेळी जितके बसतील ना तितकेच वडे टाकून घ्या. खूप जास्तही वडे टाकू नका, म्हणजे वडे तळायला थोडीशी जागा असली पाहिजे. आता एका वेळी मी 4 वडे टाकून घेते. त्यानंतर आपण दुसरी बॅच तळून घेऊ. 2 ते 3 मिनिट एका साईडने तळले गेले की आपण वड्यांना पलटी मारूया आणि सर्व बाजूंनी वडे अगदी 5 ते 6 मिनिट तळून घेऊया, म्हणजे वडे वरचं कोटिंग आहे ते व्यवस्थित तळलं जाईल. कारण बटाटे तर ऑलरेडी आपले शिजलेलेच आहे, पण वरचं कोटिंगही व्यवस्थित तळलं गेलं ना तर वडे छान लागतात. नाही तर वरचं कोटिंग वरून जळतं आणि आत तसंच कच्चं राहतं. तर मीडियम तेलामध्ये 5 ते 6 मिनिट वडे तळून घ्यायचे. आणि हे बघा वड्यांना किती सुंदर कलर आलेला आहे, अगदी अप्रतिम. आता ह्या कलरवरती मी वडे काढून घेते. त्याच पद्धतीने आता दुसरी बॅचही आपण वड्यांची तळून घेऊया. अशाच पद्धतीने आपण हळूहळू सर्व वडे तळून घेऊया. मग हे वडे तुम्ही पावबरोबर खाऊ शकता किंवा तुम्हाला कट वडा आवडत असेल ना तर त्यासाठी कटही बनवा. या आधीच मी कटची रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ती रेसिपी बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. कट बरोबरही वडे खूप छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आता हे बघा वड्यांचा कलर किती अप्रतिम आलेला आहे. ह्याच कलरवरती आपण सगळे वडे तयार करून घेऊ. आपले वडे तयार झालेले आहेत. दिसायला बघा किती अप्रतिम दिसत आहेत. त्यासोबत छान मी असे पाव घेतलेले आहेत. तुम्ही पाव बरोबर खाऊ शकतात किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकतात. आणि ह्या वड्यांबरोबर मला कांदा आणि कोथिंबीर खायला फार आवडते, म्हणून मी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरही घेतलेली आहे. त्याचबरोबर तळलेली हिरवी मिरची. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. हा झाला आपल्या महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय पदार्थ वडापाव रेसिपी. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.